आणि वेगवेगळे प्रकल्प गव्हर्नमेंटनीच राबवलेले आहेत, तर त्याच्यामुळे वृद्ध घरी राहू शकतात. बरोबर, आणि ते अतिशय आनंदाने राहू शकतात. हा, आणि हे पण आपण एक बघितलं पाहिजे. दूरध्वनी येतोय, आपण बोलत राहूया. एक दूरध्वनी, मोहन चव्हाण कर्जत. हा, बोला मोहनजी, बोला. हा सर, माझा प्रश्न आहे सर. विचारा. हा सर, माझा प्रश्न अमृता मॅडमना आहे की त्यांनी सौहार्द नावाचा प्रोग्राम त्यांनी उल्लेख केला, त्यामध्ये ते शाळेमध्ये प्रोग्राम घेतात, त्यामध्ये ते शाळेमध्ये आणि आवाज कमी त्यामध्ये ऍक्च्युली काय करतात ते, म्हणजे काय सांगतात मुलांना, ते मला हा माझा मुलांचा प्रश्न नाही, ज्येष्ठांचा प्रश्न विचारा. हा, म्हणजे ज्येष्ठांच्या संदर्भात ते म्हणजे सौहार्द प्रोग्राम कोणासाठी आहे मग, आणि ज्येष्ठांसाठी जर असेल, ज्येष्ठांच्या संदर्भात जर त्यांना मुलांना सांगायचं असेल, तर त्यामध्ये ते नेमकं मुलं म्हणजे यंगर आणि ओल्डर जनरेशन मध्ये गॅप करण्यासाठी काय करतात नेमकं? तुम्ही काय जनरेशन गॅप कशी काढाल, म्हणजे ज्येष्ठांच्या संदर्भात प्रश्न, पण तरुणांचा प्रश्न. खूप चांगला प्रश्न आहे. तर ज्यावेळेला मी मुलांबरोबर सत्र घेतो, तर मुलांमध्ये किंवा समाजामध्ये वृद्धांप्रती जे गैरसमज आहेत ते आम्ही चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समाजामध्ये असं एक मान्यता आहे की वृद्धांनी शिकू